नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सुप्रभात. आणि तुमचा आभारी आहे मी की तुम्ही लाखोच्या संख्येने हे व्हिडिओ पाहत आहात. खरं तर असा एक देव आहे की ज्या देवामुळे श्री उद्धव ठाकरे यांचा पण महापौर होऊ शकतो. पण त्यातल्या काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. ते मी तुम्हाला सांगेन. पण एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये पण मोठं राजकारण सुरू आहे. त्या राजकारणाला 3-4 पदर आहेत. त्या पदरामध्ये जेवढी म्हणून आपली राजकीय कुशाग्र बुद्धी वापरता येईल तेवढं प्रयत्न शिंदे करतायत. आणि भारतीय जनता पार्टी पण काही कमी राजकारणात आता मुरब्बी नाहीये. त्यांच्या दिल्लीतल्या पक्ष श्रेष्ठींनी स्पष्टपणे सांगितलंय, हे बघा, मित्र पक्ष दुखावणार नाही तसं बघा, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा महापौर हा भाजपचाच होईल. तशा ज्या बातम्या येतात ना, त्या एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्यासाठी तो इशाराच असतो की नाही, तुम्ही कितीही बार्गेनिंग केली तरी भारतीय जनता पार्टी ते महापौर पद सोडणार. असं अनेकांना वाटलं की एकनाथ शिंदे यांनी त्या 5 स्टार हॉटेलमध्ये आपले हे 29 नगरसेवक का नेऊन ठेवलेत. आणि त्याच्यावरून ह्या तर्कवितर्काला सुरुवात झाली. आणि हे खरं आहे की एकनाथ शिंदे हे हार्ड बार्गेनर आहेत. त्यांना आवडत नाही ते काल बोलले, पण आम्ही काय बार्गेनिंगसाठी वगैरे करत नाही. पण राजकारण हे बार्गेनिंगवरच चालतं. अवघ्या महाराष्ट्राला माहिती की एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये पण ते सूत्र होतं की ज्याचे जेवढे आमदार निवडून आलेले तेवढे ते जागा लढतील. तशा जागा त्यांनी पदरात पाडून घेतल्या आणि त्यांचा भाजपपेक्षा चांगला स्ट्राईक रेट आला विधानसभा निवडणुकीमध्ये. आता त्यांना फटका बसला, कारण भाजपनं ती रणनीती सुधारली आणि नगरपालिकेला ज्या चुका झाल्या होत्या त्या टाळल्या. महानगरपालिकेला प्रभाग रचना होती, त्याबरोबर निवडणुकीचं व्यवस्थापन नीट झालं. प्रभाग रचनाच अशा झाल्या की तिथे सत्ताधारी घटक पक्षाला फायदा होईल. यंत्रणा शेवटी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याच ऐकत असते, मी इन्व्हर्टेड कोर्टमध्ये सांगतोय. पण म्हणून सुद्धा आकडेवारी अशी आलेली आहे की ज्या आकडेवारीचा अर्थ एकनाथ शिंदे यांना बरोबर कळाला. हळूच त्यांच्या पक्षाच्या वतीने पुढे सोडण्यात आली की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे 23 जानेवारी 2026 पासून. तर त्या जन्मशताब्दी वर्षामध्ये अडीच वर्ष नाही, किमान 1 वर्ष तरी आमचा महापौर द्या, कारण बाळासाहेबांना ते एक प्रकारची श्रद्धांजली असेल. आणि जेव्हा त्यांनी ते नगरसेवक तिथे नेऊन ठेवले तेव्हा चर्चा सुरू झाली की हा एक उत्तम दबाव गटाचा प्रयत्न आहे. हाच प्रयोग 2014ला उद्धव ठाकरे यांनी केला होता आणि त्या प्रयोगातनं ते 6 महिने एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते होते. आपल्याला आता इतक्या सगळ्या जुन्या गोष्टी आणि इतकं महाराष्ट्राचं राजकारण वेगवान झालंय त्यामुळे आपल्याला लगेच ते आठवत नाही. पण एकनाथ शिंदे 6 महिने विरोधी पक्ष नेते होते जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेवरती कुरघोडी करण्यासाठी, असं ते नंतर म्हणाले. खरं म्हणजे नंतरचं राजकारण बघितलं तर हे खूप आधीपासून ठरलं होतं की काय, असं वाटतं की ती कुरघोडी करण्यासाठी त्यांनी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला आणि ते विधिमंडळामध्ये विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला उपस्थितच राहिले नाहीत. सरकारकडे 105 आमदारांचं बळ असून सुद्धा 144चा आकडा त्यांच्याकडे नसून सुद्धा सरकार तगलं. आता एकनाथ शिंदेना ते माहिती आहे म्हणून तर नगरसेवक तिथे गेलेत. पण आता नंतर असं दिसतं आहे की आज भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना याच्यात चर्चा होईल. त्या चर्चेला राहुल शेवाळे यांच्याकडनं आणखी 2-3 लोक आणि अमित साटम जे भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आहेत, ही मंडळी एकत्रित बसतील. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की तो तिढा मुंबईमध्ये मिटणार नाही. एकनाथ शिंदेचा पहिला प्रयत्न असेल की हा तिढा दिल्लीत मिटावा, कारण दिल्लीच्या सृष्टींना माहिती आहे की एकनाथ शिंदे यांचं मूल्य काय आहे. त्यामुळे जर मित्र पक्षांना वाईट वाटणार नाही अशा भूमिका घ्या असं जेव्हा त्यांनी सांगितलंय, याचा अर्थ जिथे जिथे महायुती म्हणून हे लढलेत तिथं तिथं त्यांना एकनाथ शिंदेना भाजपबरोबर किंवा भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करून पुढे यायचं आहे. एकनाथ शिंदेनी हे पण राजकारण खेळलेलं आहे असं दिसतंय की हे जे 29 नगरसेवक आहेत त्यांचा एक गट स्थापन व्हावा लागतो. ती एक विहित प्रक्रिया आहे. त्याच्यासाठीचं नोटिफिकेशन हे कधी निघतं, जेव्हा कोकणचे विभागीय आयुक्त हे त्याची परवानगी देतील. मग तो गट स्थापन झाला की त्याच्यानंतर मग व्हीप आणि सगळ्या गोष्टी कायदेशीरदृष्ट्या लागू होऊ शकतात. ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे आणि म्हणून जोपर्यंत बुधवारपर्यंत हा व्हीप तयार होत नाही आणि लागू म्हणजे तो गट तयार होत नाही आणि व्हीप लागू होण्यासारखी परिस्थिती निर्माण होते तोपर्यंत हे नगरसेवक तिथून बाहेर पडणार नाहीत. हे मला कळतंय की असं होऊ शकतं म्हणून. आणि ह्या राजकारणाचा आणखीन एक पदर आहे
की आत्ता 2 दिवसामध्ये महापालिकेसाठी महापौरांचं आरक्षण जाहीर होईल. त्याला राज्य मंत्री असतात नगर विकासचे, माधुरी मिसाळ असतील मंत्रालयामध्ये, 10 वाजता ते सुरू होईल. त्याच्यात एक ट्विस्ट आहे. जर देवाने ठरवलं तर आपला नगरात महापौर होऊ शकतो असं जे उद्धव ठाकरे म्हणाले, तो देवेंद्र फडणवीस नाहीये. ते फडणवीसांनी स्पष्ट केलं, नंतर श्री संजय राऊतांनी स्पष्ट केलं. तो देव आहे आरक्षणाचा एक असा भाग की ज्या भागामुळं उद्धव ठाकरेंना ती संधी आहे. ती काय आहे मी तुम्हाला सांगतो. जर 22 जानेवारीला महापौर पदाच्या सोडतीमध्ये असं झालं की अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्गासाठी हे महापौर पद राखीव झालं, तर सध्या शिवसेनेकडं किंवा भाजपकडं असा एसटी प्रवर्गातला राखीव प्रवर्गातनं निवडून आलेला नगरसेवक नाही. सूत्रांनी एक सांगितलं की काय होतं, एक काचेची बरणी असणार आहे. त्या बरणीमध्ये हे आरक्षणाची नावं टाकून तिथं म्हणजे कुठल्या प्रवर्गासाठी ती चिठ्ठी टाकली जाईल. मग शालेय विद्यार्थी येईल किंवा विद्यार्थिनी येईल, ती चिठ्ठी काढेल. यावेळी नगरविकास राज्यमंत्री, नगरविकासचे सचिव, वरिष्ठ अधिकारी, प्रशासक, न्यायालयाचे काही लोक पण प्रशासकीय अधिकारी असतील आणि ते आरक्षण जर एसटी प्रवर्गासाठी झालं जाहीर तर काय होईल बघा. मुंबई मनपात भाजपकडे 89 तर शिवसेनेकडे 29 नगरसेवकांचं बहुमत आहे, पण त्यांच्याकडे एसटी प्रवर्गातला एकही नगरसेवक नाही. उद्धव सेनेकडे मात्र जितेंद्र वळवी प्रभाग क्रमांक 53 आणि प्रियदर्शनी ठाकरे प्रभाग क्रमांक 121 हे 2 एसटीचे नगरसेवक आहे. आता आरक्षण ठरवणं, सोडत काढण्याचे सर्व अधिकार राज्य सरकारकडेच आहे. 2011च्या जनगणनेनुसार मनपातील अनुसूचित जाती एससी, अनुसूचित जमाती एसटी लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार ह्यापूर्वी आरक्षण मिळालेल्या प्रवर्गाला वगळून महिलांसाठी एससी, एसटी, ओबीसी खुल्या प्रवर्गात स्वतंत्र अशी सोडत निघते. आता आरक्षणाचा कोटा कोण ठरवणार आहे? तर मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 19 नुसार राज्य सरकारलाच आरक्षण ठरवणं, सोडत काढण्याचे सर्व अधिकार असतील. मुंबईत सरकारची भूमिका काय असेल? नगर विकास विभागानं मुंबईच्या महापौरपदाचं नाव एसटी कोट्यासाठी निवडलं तरच ती चिठ्ठी सोडतीत समाविष्ट केली जाईल, अन्यथा नाही. म्हणून मी म्हटलं की तो देव असा आहे. मुंबईत एसटीची लोकसंख्या आणि महापौर पदाचा आरक्षणाचा काय संबंध? मुंबईत एसटी लोकसंख्या 1 ते 1.1% आहे. मुंबईत जास्त एसटी मुंबईपेक्षा. नाशिकमध्ये 7.20%, ठाण्यामध्ये 2.32%, संभाजीनगरमध्ये 1.30%, जळगावला 4.30% अशी आहे. त्यामुळे तिथं अधिक आरक्षण होईल. जर सत्ताधाऱ्याकडं एसटीचा उमेदवारच नसेल तर काय होईल? मग विरोधकांचा महापौर होईल का? होऊ शकतो. पण मुंबई मनपाच्या सूत्रानुसार 2007च्या शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातून विजयी उमेदवार महापौर पदासाठी पात्र ठरतो आणि महापौरांचे जे मर्यादित अधिकार आहेत ते ह्या सगळ्या महापौरांकडे जातात. म्हणजे काय? जर एसटी प्रवर्गासाठी आरक्षण असेल आणि त्या आरक्षणामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडच्या 2 नगरसेवकांचं संख्या आकडे पाहता जर मुंबई महापालिकेसाठी एसटीला आरक्षण पडलं तर ती संधी उद्धव ठाकरेंना जाते. पण केव्हा? जर भाजपकडं खुल्या प्रवर्गातनं पण निवडून आलेले उमेदवार हे एसटी प्रवर्गातले नसतील. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याकडे एसटी प्रवर्गातले निघू शकतात. त्यांचे प्रवक्ते नवनाथ बहुतेक एसटी प्रवर्गातले, मला माहित नाहीये, पण लेट्स आय हॅव टू चेक. सो हा असा सगळा तिढा आहे भाजप शिवसेना अंतर्गत आणि आरक्षणाचा. म्हणून तर मुंबई महापालिकेचं हे सगळं आरक्षणाचं महापौर पदाचं जे गणित आहे ना ते खूप रंजक बनलंय आणि त्याकडे आपलं खूप बारकाईनं लक्ष आहे. मला आनंद आहे की तुम्ही ते बघत आहात. माझी तुम्हाला विनंती आहे की मी कधीही माझ्या ड्रायव्हरच्या शेजारी बसून व्हिडिओ बनवतो. पुढं बसला असेल तर सीट बेल्ट लावूनच बनवतो. ड्रायव्हरचं लक्ष विचलित होणार नाही असं पाहतो. मी कधीही ड्राईव्ह करताना सीट बेल्ट म्हणजे व्हिडिओ बनवत नाही. मागं बसलो असेल तर एखाद्या वेळेला सीट बेल्ट नसेल, कारण अनेक गाड्यामध्ये तशी रचना नसते. माझी कोणतीही गाडी स्वतःची नाही. जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीकडनं गाड्या येतात त्या मी वापरतो. मग ते कधी इनोव्हा असते, कधी आणखी कुठली तरी छोटी गाडी असते. मला का सांगायचं तुम्हाला हे? अनेक प्रेक्षकांना असं वाटतं की मी व्हिडिओ हे गाडी चालवत असताना बनवतो.
त्यासाठी मी हे छोटंसं क्लॅरिफिकेशन दिलं. सो थांबूया आपण इथे. पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षा आणखी रंजक माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. थँक यू.